स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। बहिर्जी नाईक यांचे विजापुरात पुनरागमन। 6 हात उंच धिप्पाड ध्येयष्टी लांब दाढी असलेला पुरुष विजापूरच्या पेठेतील एका धान्य दुकानासमोर उभा राहिला होता। प्रथमदर्शी तो मौलाना दिसत होता। डोक्यावर जाळीदार गोलाकार टोपी घातली होती। पठाणी कुर्ता आणि आखूड सैल पायजमा असा त्याचा पोशाख होता। तो मौलानाच होता। त्याने दुकानदाराला क्षणभर पाहून स्मित केले आणि मेहंदीने लाल झालेल्या दाढीवरून हात फिरवला। खाल्लेल्या पानाचा चोथा फेकून त्याने त्याच्या गोगऱ्या आवाजाने उर्दू भाषेत दुकानदाराला अभिवादन केले। दुकानदाराने सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना प्रतिसाद द्यावा त्याच आविर्भावात मौलानाला प्रतिसाद दिला। पुढच्या क्षणी दुकानदाराने दुसऱ्या ग्राहकाला पटापट धान्य मोजून दिले। तो ग्राहक निघून गेल्यावर दुकानदाराने मौलानाकडे नजर टाकली। बोला, काय हवं आहे तुम्हाला? दुकानदार सुद्धा उर्दू भाषेत बोलत होता। मसूरची डाळ हवी आहे, पण भाव काय आहे? दुकानदाराने मौलानाला डाळीचा योग्य भाव सांगितल्यावर मौलानाने डोळ्यांच्या बावल्या आजूबाजूला फिरवून म्हटले, सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे। दुकानदाराने जरा रोखून पाहिले आणि तो थोडा आणखी पुढे आला। तसे त्या मौलानाने पुन्हा त्याच वाक्याचे पुनरुच्चार केले, सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे। हाच भाव राहिला तर विजापूरच्या पेठांची भरभराट होईल आणि सह्याद्रीच्या पेठा उद्ध्वस्त होतील, पण तो भाव काय आहे हे मात्र मला माहिती नाही। दुकानदाराने मौलानाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले। त्याला हवी तितकी डाळ मोजून दिली। मौलानाने बोवई उंचावून काहीतरी इशारा केला आणि धान्याची पिशवी उचलून निघून गेला। दुकानदार जिवाजीने स्वतःशी विचार करून मौलानाकडे पाहिले। मौलाना तेव्हा बराच दूर गेला होता। मौलानाने फक्त एकदा वळून पाहिले। एक भुवई उंचावून त्याने पुन्हा तोच इशारा केला। दुकानदार जिवाजीने सुद्धा होकारात्मक मान डोलावली आणि तो आपल्या कामाला लागला। जिवाजी कुडाळकर हा बहिर्जी पथकातील स्थायिक गुप्तहेर होता। तो त्याच्या परिवारासकट विजापुरात स्थायिक झाला होता। स्थायिक गुप्तहेर ठराविक ठिकाणी आयुष्यभर राहत असत। सर्वसामान्याप्रमाणे ते जीवन व्यतीत करत असत। त्यांच्यापर्यंत पोहोचलेली खबर नायकांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांचे कर्तव्य होते। आता विजापूरच्या मशिदीमध्ये मौलवी दरबारात सेवक चाकर यांच्या वेशात बरेच हेर कार्य करू लागले होते। जिवाजीला मौलानाने दिलेला संदेश लवकरात लवकर नायकांपर्यंत पोहोचवायचा होता। या संदेशाचा अर्थ स्पष्ट होता। आदिलशाही दरबारात सगळ्यांच्या संमतीने काहीतरी योजले जात आहे, ज्यामुळे सह्याद्रीला मोठे नुकसान होणार आहे। परंतु नेमके काय योजले जात आहे याची त्या मौलानाला कल्पना नव्हती। खरे तर अशा आशयाचा संदेश अजून एका हेराकडून काही दिवसापूर्वी मिळाला होता। तो संदेश नायकांपर्यंत कधीच पोहोचण्यात आला होता, परंतु पुन्हा ठळक संदेश प्राप्त झाल्याने आदिलशाही दरबारात नेमके काय योजले जात आहे याची खबर काढणे अति आवश्यक झाले होते। किल्ले तोरगल। मलप्रभा नदीचे सौंदर्य एखाद्या सागरासमान भासत होते। नदीच्या लाटा किल्ल्याच्या भिंतीवर आदळत होत्या। जलप्रवाहातून परावर्तित झालेला सूर्याचा प्रखर प्रकाश नेत्रांना असह्य होत होता। अधूनमधून आपला प्रभाव दाखवणारा वारा नारळाच्या झाडांना डुलवत होता। वाऱ्याच्या आवाजाचा आणि खळवळणाऱ्या पाण्याचा संमिश्र ध्वनी वातावरणात घुमत होता। तोरगल किल्ल्याबाहेरचे हे निसर्ग सौंदर्य नेत्रांना सुखावणारे असले तरी आज या वातावरणात भयांता जाणवत होते। याचे कारण निसर्ग शोधत असावा। इतक्यात मलप्रभा नदीत अचानक कोणीतरी पडल्याचा आवाज झाला। तितक्याच भागात पाण्याचा रंग लालसर झाला होता। अधूनमधून एक डोके पाण्याच्या वर येत होते। त्या डोक्याजवळ कसलीच हालचाल नव्हती। पाण्यात पडलेली ती व्यक्ती झटपटत नव्हती। कदाचित तिचा प्राण निघून गेला होता। ते एक पुरुषी पार्थिव होते। पाण्याच्या प्रवाहासोबत गटांगळ्या खात ते दूर जात होते। इतक्यात आणखी दुसरे पार्थिव पाण्यात पडले। सैनिकांनी किल्ल्यातून एकामागोमाग एक अशी 4 पुरुषी पार्थिवे आणून पाण्यात फेकली, परंतु तोरगलच्या किल्ल्यात हा नरसंहार का?
त्याने वेगाने तलवार फिरवली आणि समोर हात बांधून उभ्या केलेल्या मनुष्याच्या गळ्याला चीर दिली। त्या मनुष्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। त्याची अर्धवट तुटलेली मान वेगाने थरथरत होती। त्या थरथरणाऱ्या मानेसोबत रक्ताचे ओघळ जमिनीवर पडत होते। तो मनुष्य क्षणात जमिनीवर कोसळला। त्याच्या शरीराचा प्रतिकार आता थांबला होता। गळ्यातून भळाभळा ओघळणारे लाल भडक रक्त त्याच्या पार्थिवाभोवती पसरले होते। त्या पार्थिवाकडे पाहून त्याचा गळा चिरणारा शस्त्रधारी मोठ्याने हसू लागला। रक्ताने माखलेली तलवार त्याने स्वतःच्या डोळ्यासमोर धरली। तलवारीच्या पात्यावरून रक्ताचे ओघळ टपकत होते। मग त्याने एका सुती कापडाने तलवारीच्या पात्याला लागलेले रक्त पुसून काढले आणि क्रोधपूर्ण नजरेने पाहत दातावर दात घट्ट दाबत तो रोषाने ओरडला। बाळाजी हैबतरावाला मारण्याआधी मारणाऱ्यानं 10 वेळा विचार करावा। तो क्रूर कर्मा पुरुष बाळाजी हैबतराव होता। आदिलशाही सैन्यातील एक शक्तिशाली सरदार। तो 6 हात उंच होता। पेळदार शरीरयष्टी त्याच्या अंगरख्यातून दृष्टीस पडत होती। त्याच्या काळ्याभोर घेरदार मिशा हनुवटीवर दाढीपर्यंत पोहोचल्या होत्या। त्याचे लालभडक डोळे आग ओकत असल्याचे भासत होते। आदिलशाहीची चाकरी करणारे लखुजी हनुमंते यांचे बाळाजी हैबतरावासोबत जुने वैर होते। दोघे एकाच शासकाच्या अधीन असल्याने लखुजी बाळाजीवर प्रत्यक्ष आक्रमण करू शकत नव्हता। म्हणून तो मारेकऱ्यांना पाठवून बाळाजीच्या हत्येचा प्रयत्न करत होता। परंतु प्रत्येक वेळी त्याचा तो प्रयत्न असफल होत होता। बाळाजी हैबतरावाने पुन्हा एकदा त्या पार्थिवाकडे नजर टाकली आणि रक्षकांना डोळ्यांनीच इशारा केला। तसे ते रक्षक पुढे आले। त्या रक्षकाने ते पार्थिव उचलले आणि घेऊन निघाले। बाळाजीने समोरच्या भूतनाथ मंदिरावर आपली दृष्टी वळवली। गाभाऱ्यात दिसणाऱ्या काळ्याशार शिवलिंगाकडे पाहून त्याचे हात जोडून कपाळाला टेकवले। डोळे बंद करून नमस्कार केला। जय बाबा भूतनाथ। तो वळून समोर आसनारूढ असलेल्या तोरगलच्या किल्लेदाराला म्हणाला, सयाजीराव, लखुजी जुनी शत्रुता विसरण्यास राजी नाहीत। समोरासमोर लढण्याची ताकद नाही म्हणून कट्यार सुरी घेऊन माणसं पाठवत आहेत। पण एकेकाला पुरून उरेल हा बाळाजी हैबतराव। कुत्सित स्मित करत तो आसनारूढ झाला। बाळाजी हैबतरावाचे तोरगलचे किल्लेदार सयाजीराव यांच्याशी मित्रत्व होते। सयाजीरावाच्या पुत्रीच्या विवाहानिमित्ताने बाळाजी तोरगलला आला होता। किल्ल्यातील भूतनाथ मंदिरासमोर आसने मांडण्यात आली होती। मंदिरासमोर यज्ञविधी सुरू असताना बाळाजीवर अचानक हल्ला झाला होता। परंतु चाणक्य बाळाजीने हा हल्ला क्षणात असफल केला होता। बाळाजी आसनारूढ झाल्यावर एका सेवकाने केव्हापासून हातात पकडून ठेवलेला खलिता त्यांच्या पुढे धरला। बाळाजी हैबतरावाने खलिता हातात न घेता निरखून पाहिला। तो पाहतच होता इतक्यात त्याच्यापुढे एक सेवक एक पितळेचे पात्र घेऊन आला। त्यात पाकळ्यायुक्त गुलाबजल होते। त्या गुलाबजलात हैबतरावाने हात बुडवले आणि मलमली कापडाला हात पुसून मगच तो खलिता हातात घेतला। तो खलिता विजापूरहून आला होता। त्याने खलित्यात लिहिलेल्या मजकुरावर नजर फिरवली। ओठाच्या कडा डाव्या बाजूला ताणत असुरी हास्य करत म्हणाला, सयाजीराव, आम्हाला विजापूरहून एका मोहिमेसाठी बोलावण्यात आला आहे। बहिर्जी नाईक आणि मार्जिना विजापूरच्या प्रवेशद्वारातून आत आले होते। तेव्हा नुकताच अरुणोदय झाला होता। गेल्या काही दिवसांमध्ये नाईकांनी मार्जिनाला बहिर्जी पथकाची सांकेतिक भाषा शिकवली होती। आता तिचे कार्य तिला चांगले समजले होते। दोघांनी मुस्लिम दाम्पत्याचा वेश धारण केला होता। विजापूरच्या पेठेत ते खरेदीसाठी आल्याची नोंद त्याने प्रवेशद्वारावर केली होती। नाईकांनी त्यांचे नाव मोहम्मद मिया आणि मार्जिनाचे नाव मरियम खातून असे सांगितले होते। इस्लामिक वेशात असलेल्या सामान्य नागरिकांची आणि फकीर मौलाना यांची विजापुरात फारशी चौकशी होत नाही हे नाईक जाणून होते। म्हणून त्यांनी हा वेश धारण केला होता। ते दोघे आता विजापूरच्या पेठेत आले होते। ही पेठ आणि हे शहर दोघांच्या चांगल्या परिचयाचे होते। नाईक सरळ जिवाजीच्या दुकानाजवळ पोहोचले। जिवाजीने प्रथम नाईकांना ओळखले नाही। तेव्हा दुकानावर कोणी ग्राहक नाही हे पाहून नाईकाने एका सांकेतिक शब्दात त्यांची ओळख दिली, विहंगराज। हा शब्द ऐकताच
जिवाजीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव प्रकटले. विहंगराज हा पथकातील इतर हेरांना नायकांची ओळख देण्यासाठीचा सांकेतिक शब्द होता. बहिर्जी पथकातील प्रत्येक हेराला असे वेगवेगळे सांकेतिक शब्द ओळख म्हणून दिले होते. बऱ्याच दिवसानंतर नायकांना पाहिल्यावर जिवाजी चांगलाच प्रसन्न झाला होता, परंतु क्षणात त्याने त्याच्या भावनांना रोखले. एक नजर नायकांच्या शेजारी उभ्या असलेल्या मार्जिनावर टाकली आणि पुन्हा त्याने नायकांकडे पाहिले. नायकाने होकारात्मक मान हलवत ती स्त्री बहिर्जी पथकाची सदस्य असल्याचा इशारा केला. जिवाजीने पटकन उठून एका रांजणातील पाणी मातीच्या लोट्याने काढून नायकांना दिले. नायकाने पाणी पित पित विचारले, मसूरची डाळ आहे? या सांकेतिक शब्दाचा अर्थ होता, काही खबर आहे? मसूरची डाळ विजापुरात अधिक प्रिय होती. तिथल्या लोकांच्या भोजनात या डाळीचा हमखास वापर केला जात होता. म्हणून विजापूर संबंधी बातमी देणाऱ्या हेरांच्या सांकेतिक शब्दामध्ये मसूरचा उल्लेख केला जात होता. हो, खूप मोठे राजकारण घडत आहे. मोठी मोहीम आखली जात आहे. दुकानात त्या तिघांव्यतिरिक्त कुणी नाही हे पाहून जिवाजीने स्पष्ट सांगितले. मोहीम कोणत्या दिशेसाठी? नायकाने विचारले. वायव्य, जिवाजीने स्पष्ट केले. अजून काय माहिती? नायकाने डोळे बारीक करत विचारले. फारशी माहिती नाही, पण राजांनी तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि सुभान मंगळ ताब्यात घेतल्यामुळं आदिलशहा चांगलाच तापला आहे. त्यानं राजांचा कायमचा बंदोबस्त करायचा ठरवला आहे. त्यासाठी मोठी फौज पाठवणार आहे, पण सरदार कोण असणार याची अजून तरी कर्णोपकर्णी वार्ता नाही. जिवाजीने त्याच्यापर्यंत आलेल्या खबरा फोडून सांगितल्या. ठीक आहे, ते सुद्धा लवकरच कळणार. सरदार कुणी असो, सह्याद्रीपर्यंत पोहोचण्याआधी त्याला दुर्बल करू, म्हणत नायकाने मार्जिनाकडे पाहिले आणि सांगितले. मार्जिना, जनानखान्यातून मिळालेल्या खबरा तुला या जिवाजीपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मार्जिनाने होकारात्मक मान हलवली. तोंडावर बांधलेल्या कपड्यामुळे तिचे फक्त नेत्रच दिसत होते. जिवाजीला नेहमी तिची ओळख पटावी म्हणून शाहीन हा सांकेतिक शब्द तिला देण्यात आला होता. या उर्दू शब्दाचा अर्थ होता बाज पक्षी. बाज पक्षी बहिर्जी पथकाचे प्रतीक होते. वेगवेगळ्या मोहिमावर असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दात बाज शब्दाची गुंफण असे आणि एका जागी स्थायिक असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दात वटवृक्ष या शब्दाची गुंफण असे. बाज नावाने संबोधले जाणारे हेर बाज पक्षासारखी आपल्या लक्ष्यावर तीक्ष्ण नजर ठेवून असत. वटवृक्ष म्हणत संबोधले जाणारे हेर वटवृक्ष या विशालकाय वृक्षासारखे सर्व बाज पक्षांना आश्रय देत असत. मोहिमेसाठी माहिती पुरवत असत. मार्जिना आता सज्ज झाले होते. आता तिला आदिलशहाच्या जनानखान्यात प्रवेश मिळवायचा होता. हे इतके सहज शक्य नव्हते, परंतु स्वराज्यासाठी हे कार्य अति महत्वाचे होते. काही दिवसात स्वराज्यावर पहिले आक्रमण होणार होते. या आक्रमणाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी बहिर्जी पथकाचे विजापुरातील सगळे हेर आता सक्रिय झाले होते. नाईक स्वतः विजापुरात होते. त्यांच्यापुढे अनेक प्रश्न होते. स्वराज्याच्या दिशेने चालून जाणारा सरदार कोण असेल? किती सैन्य संख्या असेल? शस्त्रसाठा किती असेल? स्वराज्याकडे जाण्यासाठी आदिलशाही सैन्याचा मार्ग कसा असेल? आक्रमणासंदर्भात त्यांचे नियोजन काय असेल? विजापुरातील सामान्य लोकवस्तीच्या मधोमध लाकडी बांधकाम असलेल्या पक्क्या घरात त्या रात्री नाईक आणि मार्जिना थांबले होते. हे घर एका शिपायाचे होते. हा तोच शिपाई होता ज्याने आदिलशाही कैदेत असलेल्या नावाड्याची सुटका करण्यासाठी नायकांची मदत केली होती. विजापुरात बहिर्जी पथकाचे हेर स्थापित करण्यात या शिपायाचे मोलाचे योगदान होते. खरे तर तो कार्य विजापूरच्या दरबारात करत असला तरी त्याचे कर्तव्य स्वराज्याचे होते. तो स्वराज्याचा हेर होता. स्वराज्याचा तो पहिला मूळ मुस्लिम हेर होता. त्यापेक्षा तो एक विदेशी होता. हबीबुल्ला हुसैनी त्याचे नाव होते. इराणी वंशाचा शिपाई इराणी वंशीय आदिलशहाच्या शत्रूस मदत करत होता. हे चित्र त्या काळच्या राजकीय समीकरणांच्या विरुद्ध होते. शिवाजी राजांप्रती त्याची निष्ठा का होती? या गैर हिंदू शिपायावर नायकाने इतका विश्वास का ठेवला असावा? त्याने बहिर्जी पथकाची मुळे विजापूरच्या दरबारात रोवली यामागचे कारण आणि त्याचा हेतू काय होता? त्याचा हेतू स्पष्ट होता. शहाजी राजांच्या पुत्रास मदत करणे, त्याचे परममित्र कान्होजी जेधेंना दिलेल्या शब्दांचे पालन करणे. त्याहीपेक्षा
त्याने जेव्हा बहिर्जी नाईकांकडून शिवाजी राजांचे विचार ऐकले तेव्हा तो मनपूर्वक स्वराज्याशी जोडला गेला होता. नाईकांनी 2 खोल्यांच्या त्या घरात आतल्या खोलीत मार्जिनाला झोपवण्यास सांगितले. एका सुंदर स्त्रीसोबत नाईक इतक्या दिवसापासून होते तरी तिच्याबद्दल त्यांच्या मनात एकदाही कुविचार आला नाही. मार्जिनाला या गोष्टीचा अचंबा वाटत होता. ज्या राज्याच्या हेर पथकाचा प्रमुख इतका महान आहे तर तो राजा किती महान असेल हा विचार करून समाधानाने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. महान विचारांच्या शासकासाठी ती तिचे